ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. नमस्कार श्रोते हो, आपण सर्व कुशल मंगल आहात अशी मी आशा करतो. आज आपण ऐकणार आहोत 16 सोमवारची व्रतकथा. एकदा पार्वतीसोबत प्रवास करत असताना श्री महादेवजी नश्वर लोकात अमरावती शहरात आले. तिथल्या राजाने एक शिवमंदिर बांधले होते, जे खूप भव्य आणि सुंदर होते आणि मनाला शांती देत होते. भटकंती करताना शिव आणि पार्वतीही तिथेच थांबले. हे प्रभू, चला आज या ठिकाणी बुद्धिबळ आणि फासे खेळूया. खेळ सुरू झाला. भगवान शिव म्हणू लागले, मी जिंकेन. अशा प्रकारे ते एकमेकांशी बोलू लागले. त्यावेळी पुजारी पूजा करण्यासाठी आले. पुजारींजी, मला सांगा कोण जिंकेल? या खेळात महादेवजी इतके कोणीही प्रवीण असू शकत नाही, म्हणून हा खेळ फक्त महादेवजी जिंकतील. पण उलट घडले. पार्वतीजी जिंकल्या. म्हणून पार्वतीने खोटे बोलल्यामुळे पुजाऱ्याला कुष्ठरोगी होण्याचा शाप दिला. आज पुजारी कुष्ठरोगी झाला. शिव आणि पार्वती दोघेही परत गेले. काही वेळाने अप्सरा पूजा करण्यासाठी आल्या. अप्सरांनी पुजाऱ्याला त्याच्या कुष्ठरोगाचे कारण विचारले. पुजाऱ्याने सर्व काही सांगितले. अप्सरा म्हणू लागल्या, पुजारीजी, जर तुम्ही 16 सोमवार उपास केला तर भगवान शिव प्रसन्न होतील आणि तुमचे त्रास दूर करतील. पुजाऱ्याने अप्सरांना उपवास करण्याची पद्धती विचारली. उपवास कसा करावा आणि उपवासाचा समारोप कसा करावा याची संपूर्ण प्रक्रिया अप्सरांनी समजावून सांगितली. पुजाऱ्याने उपवासाची सुरुवात भक्तिभावाने केली आणि शेवटी विधीनुसार उपवासाचे उद्यापन केले. उपवासाच्या परिणामामुळे पुजारी आणि त्यांच्या आजारापासून मुक्त झाला. काही दिवसांनी जेव्हा शंकर पार्वतीजींनी पुन्हा त्या मंदिरात आले, तेव्हा पुजाऱ्याला आजारमुक्त पाहून पार्वतीजींनी विचारले, माझ्याकडून मिळालेल्या शापापासून मुक्त होण्यासाठी तुम्ही कोणता उपाय केला? पुजारी म्हणाले, ए आई, अप्सरांनी सांगितल्याप्रमाणे 16 सोमवारचे उपवास केल्याने माझा त्रास दूर झाला. पार्वतीने 16 सोमवार उपवास केला, ज्यामुळे तिच्यावर रागवलेले कार्तिकेय आपल्या आईवर प्रसन्न झाला आणि आज्ञाधारक बनला. कार्तिकेयने विचारले, हे आई, माझे मन नेहमी तुझ्या चरणी राहण्याचे कारण काय आहे? पार्वतीने कार्तिकेयला 16 सोमवारचे व्रत करण्याचे महत्त्व आणि पद्धत सांगितली. मग कार्तिकेयनेही व्रत पाळला आणि त्याला हरवलेला मित्र सापडला. आता त्या मित्रानेही लग्न करण्याच्या इच्छेने हा व्रत पाळला. परिणामी तो परदेशात गेला. तिथे राजाच्या कन्येसाठी स्वयंवर होता. राजाने प्रतिज्ञा केली होती की ज्याच्या गळ्यात हत्ती हार घालेन त्याच्याशीच तो राजकन्येचे लग्न लावेल. हा ब्राह्मण मित्रही स्वयंवर पाहण्याच्या इच्छेने तिथे एका बाजूला जाऊन बसला. जेव्हा हत्तीने या ब्राह्मण मित्राला हार घातला, तेव्हा राजाने त्याच्या राजकन्येचे लग्न मोठ्या थाटामाटात त्याच्याशी लावून दिले. त्यानंतर दोघेही आनंदाने राहू लागले. एके दिवशी राजकन्येने विचारले, हे प्रभू, तू असा कोणता पुण्यकर्म केलास की हत्तीने तुझ्या गळ्यात हार घातला? ब्राह्मण पती म्हणाला, कार्तिकेयन सांगितल्याप्रमाणे मी 16 सोमवारचे व्रत पूर्ण भक्तिभावाने श्रद्धेने पाळले, ज्यामुळे मला तुझ्यासारख्या भाग्यवान पत्नी मिळाली. आता राजकन्येही खरा पुत्र मिळावा म्हणून उपवास केला आणि तिला सर्व गुणांनी संपन्न असा पुत्र मिळाला. मोठा झाल्यावर राज्य मिळाल्याच्या इच्छेने मुलानेही सोमवारचे उपवास केले. जेव्हा राजा मरण पावला, तेव्हा या ब्राह्मण मुलाला सिंहासन मिळाले. तरीही तो हा उपवास पाळत राहिला. एके दिवशी त्याने आपल्या पत्नीला पूजा साहित्य शिवमंदिरात घेऊन जाण्यास सांगितले, परंतु तिने तिच्या दासीमार्फत पूजा साहित्य पाठवले. जेव्हा राजाने आपली पूजा संपवली, तेव्हा आकाशातून एक आवाज ऐकू आला, राजा, तुम्ही या पत्नीचा त्याग करावा, अन्यथा तुम्हाला तुमचे राज्य गमवावे लागेल.
परमेश्वराच्या आज्ञेनुसार त्याने आपल्या पत्नीला राजवाड्यातून हाकलून लावले. मग तिच्या नशिबाला शिव्या देत ती एक वृद्ध महिलेकडे गेली आणि तिला तिच्या दुःखाची कहाणी सांगितली आणि म्हणाली, मी राजाच्या सूचनेनुसार पूजा साहित्य शिवमंदिरात नेले नाही आणि राजाने मला हाकलून लावले. म्हातारी म्हणाली, तुम्हाला माझे काम करावे लागेल. त्याने मान्य केले. मग म्हातारीने त्यांच्या डोक्यावर धाग्याचा गठ्ठा ठेवला आणि त्याला बाजारात पाठवले. वाटेत वादळ आले आणि डोक्यावरचा गठ्ठा उडून गेला. म्हातारीने त्याला फटकारले आणि तेथून हाकलून लावले. आता राणी वृद्ध महिलेच्या घरातून चालत जात एका आश्रमात पोचली. गुसाईजीने तिला पाहताच त्यांना समजले की एका उच्चवर्गीय कुटुंबातील असहाय्य महिला संकटात आहे. त्याने तिला सांत्वन दिले आणि म्हणाला, मुली, माझ्या आश्रमात राहा आणि कशाचीही काळजी करू नकोस. राणी आश्रमात राहू लागली, पण ती जे काही स्पर्श करायची ते खराब व्हायचे. हे पाहून गुसाईजींनी विचारले, मुली, हे कोणत्या देवाच्या चुकीमुळे घडते? राणी म्हणाली की मी माझ्या पतीच्या आज्ञेचे उल्लंघन केले आणि शिवमंदिरात पूजेसाठी गेलो नाही, त्यामुळे मला खूप त्रास सहन करावा लागत आहे. गुसाईजींनी भगवान शिवाला तिच्या आरोग्यासाठी प्रार्थना केली आणि म्हणाली, मुली, तू विहित पद्धतीने 16 सोमवारचे उपवास करतेस. मग राणीने विहित पद्धतीने उपवास पूर्ण केला. उपवासाच्या परिणामामुळे राजाला राणीची आठवण झाली आणि त्याने तिच्या शोधात दूत पाठवले. आश्रमात राणीला पाहून दूतांनी राजाला कळवले. मग राजा तिथे गेला आणि गुसाईजींना म्हणाला, महाराज, ही माझी बायको आहे. मी ते सोडून दिले होते. कृपया ते माझ्यासोबत येऊ द्या. भगवान शिवाच्या कृपेने तो दरवर्षी 16 सोमवार उपवास करून आनंदाने जगू लागला आणि शेवटी शिवलोक प्राप्त केला. माझ्या या व्हिडिओला लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.